बाबांचा हात धरून खूप आधीरून ती हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत होती. कधी एकदा बाळाला पाहते असे तिला झाले होते. जेव्हापासून आईच्या पोटात बाळ आहे हे कळले तेव्हापासूनच ती खूप एक्साईट झाली होती. कधी एकदा बाळ आईच्या पोटातून आपल्या मांडीत येते असे तिला झाले होते. आणि आता तो क्षण आला होता. आत्ताच बाबांनी गोड बातमी दिली होती की ती ताई झाली आहे. हॉस्पिटलमध्ये शिरताच ती धावत सुटली. आईच्या कुशीत झोपलेल्या इवल्या इवल्या गुलाबी रंगाच्या छोट्या बाहुल्यासारख्या आपल्या भावाकडे पाहून हरखून गेली. आईने अगदी अलगदपणे तिच्या मांडीत दिले आणि तिने पण हळुवारपणे आपल्या इवल्या हातांनी सांभाळत त्याला जवळ घेतले. त्या दिवशीपासून तिच्या छोट्याशा भावविश्वाचा भाऊ अविभाज्य भाग झाला. आई बाळाला घरी घेऊन आल्यावर छोट्याशा ताईने बाळाची सगळी जबाबदारी आपल्या इवल्याशा खांद्यावर घेतली. बाळाच्या दुपट्यांच्या घड्या घालणे, आंघोळीची तयारी करून देणे, सगळी कामे अगदी तन्मयतेने करत असे. पाहता पाहता बाळ मोठा होऊ लागला व आपल्या ताईचे शेपूटच झाला. टाईम वाक्यम प्रमाणम. आधी ताई, नंतर आई बाबा. शाळेत जाताना ताईचा हात धरून जायचे. ताईने सांगितले मस्ती नाही करायची तर मुकाट्याने राहायचे. ताईच्या जवळ अभ्यासाला बसायचे. बरे नसले तरी आईपेक्षा ताईच जवळ हवी वाटायची त्याला. हळूहळू ही जोडगोळी मोठी होऊ लागली. आपापल्या विश्वात रममाण होऊ लागली. तरी पण रात्रीच्या वेळी एकमेकांशी दिवसभरातल्या गोष्टी सांगितल्याशिवाय दोघांना झोप लागत नसे. भले भुरे जीवनाचे धडे ताईकडून घेत भाऊ मोठा होत होता. कशाचीही शंका आली तरी उत्तर म्हणून फक्त ताईच होती त्याच्यासाठी. प्रत्येक भाऊबीज, प्रत्येक राखी पौर्णिमा दोघांचे प्रेमाचे नाते अजूनच उमलवत होते. ताईच पहिल्यापासून भावाला गिफ्ट देत होती. आधी कधी खाऊचे पैसे साठवून तर कधी शिकवण्या घेऊन. भावासाठी त्याची ताई खूप श्रीमंत होती, मनाने पण आणि पैशाने पण. ताईला नुकतीच नोकरी लागली होती. त्यामुळे तर भावाच्या इंजिनिअरिंगला सहजच ग्रीन सिग्नल मिळाला होता. आईबाबांच्या पाठीशी ताई भक्कम उभी होती. दोघा भावंडांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नसे की ताईचे लग्न झाल्यावर काय होईल असा प्रश्न आईबाबांना नेहमी पडायचा. आणि ती योग्य वेळ लवकरच आली. एक छान कर्तबगार राजपुत्र ताईच्या आयुष्यात आला. भाऊ सुरुवातीला आपल्यातला वाटेकरी समजून नाराज झाला, पण ताईला खुश बघून आनंदला बिचारा. ताईला चिडवण्यात, तिच्या लग्नाची तयारी करण्यात व्यस्त झाला. दिवस कसे भुरकन उडून जात होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम लाडक्या भाऊजींनी ओळखले होते. शक्य तेवढे ते त्यांच्या भावविश्वात ढवळाढवळ करत नसत. बघता बघता ताई आपल्या संसारात आणि भाऊ आपल्या अभ्यासात गुंतून गेले. पण रात्री फोन केल्याशिवाय, 2 मिनिटे बोलल्याशिवाय दोघांना चैन पडत नसे. एखादे पुस्तक विकत घ्यायचे आहे किंवा मित्रांबरोबर ट्रिपला जायचे असेल, अजूनही त्याची ताई त्याच्यासाठी श्रीमंतच होती. बघता बघता भाऊ इंजिनियर झाला. आई बाबा नोकरी कर म्हणून मागे लागले होते. पण भावाची पुढे शिकायची इच्छा ताईच्या नजरेतून सुटली नव्हती. खरं तर तिचाही संसार वाढत होता, जबाबदाऱ्या वाढत होत्या. पण शेवटी छोट्या छोट्या अडचणींना मात देत बहिणीचे प्रेम जिंकले होते. थोडे लोन घेऊन, थोडे कर्ज काढून, थोड्या गरजा कमी करत, सासरची नाराजी पत्करत ताईचा भाऊ आपले अवकाश गाठायला गेला सुद्धा. काही वर्षे जरा अडचणीची गेली. परदेशात राहून अतिशय तन्मयतेने भाऊ अभ्यास करत होता. अभ्यासाचे टेन्शन कमी, पण ताईपासून दूर राहायचे जास्त होते त्याच्यासाठी. बघता बघता 2-3 वर्षे पार पडली. भावाला तिकडेच नोकरी लागली. काही वर्षात ग्रीन कार्ड पण मिळाले. एकदा इथे येऊन ताईच्या पसंतीने लग्न करून पत्नीसह तिकडेच स्थिरावला. ताई भावाला आनंदी पाहून खुश होत होती. आता येणे जाणे जरा कमी झाले होते. तरीही भाऊबीज म्हणून अजूनही तिच्या हातचा दिवाळीचा फराळ पार्सल होत होता. आईबाबांच्या शेवटच्या दिवसात 4 दिवसांसाठी आला.
तिच्या मांडीत हमसून हमसून रडून गेला, जसा लहान असताना रडायचा. तिने ठरवले होते, आता सांगावे त्याला, राहा इथेच, जाऊ नकोस परत इतक्या लांब. मला तरी कोण आहे आता तुझ्याशिवाय. पण त्याच्या पत्नीच्या नजरेतील कोरडेपणा पाहून ती त्याला काही बोलली नाही. दिवस जात होते. अचानक नवऱ्याचे आजारपण सुरू झाले. त्याच्या टेस्ट, त्याची सेवा, शुश्रूषा यात ती बुडून गेली. गेली 2 वर्षे सतत किडनीच्या आजाराने नवरा त्रस्त होता. त्याचे आजारपण, घर, संसार, मुलांची शिक्षणं सगळे करताना ओढाताण होऊ लागली. सासरचे आडून आडून चौकशी करत, भाऊ परदेशात एवढा खोऱ्याने कमावतो, आत्तापर्यंत बहिणीच्या जीवावर एवढी मजल मारली, आता कुठे आहे तो? बहिणीची काहीच अशी कशी काळजी नाही त्याला. भावाला त्रास नको म्हणून तिने त्याला काही कळवलेच नव्हते. एक दिवस डॉक्टरांनी निर्वाणीचे सांगितले की किडनी ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय नाही. ताई मटकन खालीच बसली. पैशाची कशीबशी सोय केली होती, पण किडनी मिळत नव्हती. किडनी डोनर मिळण्यासाठी ताई देवाचा धावा करत होती. तिच्या सौभाग्याशिवाय तिच्या आयुष्याला काही अर्थ नव्हता. तिच्या नवऱ्याने तिच्यावरच्या हक्काच्या प्रेमात तिच्या भावाचा भाग मनापासून स्वीकारला होता. भावासाठी काढलेले कर्ज, केलेले कष्ट कशात त्याने आडकाठी केली नव्हती. त्याच्या अबोल पाठिंब्यानेच तिने भावाची जबाबदारी निभावली होती. आता नवऱ्याशिवाय जगणे तिला असंभव वाटत होते. इकडे दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळत होती आणि ताईची कृशमूर्ती अजूनच कृश होत होती. एक दिवस तिला डॉक्टरांनी आनंदाने सांगितले की डोनर मिळालाय, ताबडतोब ऑपरेशन करायला हवे. डॉक्टरांची गडबड सुरू झाली. ताईला आशेचा किरण दिसू लागला. हा डोनर देवाच्या रूपाने आला असेच तिला वाटले. आपल्या कातड्याचे जोडे करून दिले तरी उपकार फिटणार नाहीत असे तिच्या मनात आले. ऑपरेशन चालू असताना ताई देवाजवळ बसून जप करत होती. किती वेळ गेला कोणास ठाऊक, पण पहाटे नर्स सांगायला आली की ऑपरेशन यशस्वी झाले आहे, पण अजून 2-3 दिवस धोका आहे, खूप काळजी घ्यायला हवी. आता हवी ती लढाई लढायला ताई सज्ज होती. नवऱ्याला पाहायला, त्याचा हात हातात घ्यायला ती अधीर झाली होती. एक क्षण आला की डॉक्टरांनी तिला आत बोलावले, तिच्या नवऱ्याजवळ नेले. त्याचा हात हातात घेऊन ती रडू लागली. दोघांनी देवाचे आभार मानले, पण डॉक्टर म्हणाले, देवाच्या आधी डोनरचे आभार माना. परदेशातून इतक्या लांब येऊन एका NRIने आपली किडनी यांना डोनेट केली आहे. एक क्षण ताईने त्यांच्याकडे पाहिले आणि तीरासारखी धावत त्या डोनरच्या खोलीत शिरली. आत जाताच थबकली. त्या खोलीत ताईचा लाडका भाऊ आपली अनोखी भाऊबीज ताईच्या ओटीत घालून शांतपणे झोपला होता. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.